नमस्कार। मोठी बातमी, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना जरांगे पाटलांचा मोठा इशारा। त्याने यायचं, आमच्या आईला घोडा लावून जायचं, बस रे, त्याच्यासाठी जेवण नाही। तुमच्या हातात जे आहे ना, तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे। तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे। तुम्ही आमच्या लेकीवालीला जगू देणार, तुम्ही आमच्या पोराला जगून देणार, तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार, नोकऱ्या खाऊन देणार। माझला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी, आमच्या दादागिरी नाही, आमच्या तुमच्या ताकद आमच्या टिपटंगडीला फिरून तगडा वापरायची तयारी। ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही। मला वाटतं नको, समाज मोठा आहे, मागा लागला आखडणार नाही, म्हणून मी आपला गप 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 घेतोय। हे बोलबोल इतड भर मुठ भर नाही तर बोल 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 बोल। नुकतेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले। विजय वडेट्टीवार यांना जी.आर. रद्द करण्याची मागणी केली। त्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हणाले की जी.आर. रद्द करण्यासाठी ते आता मोर्चा काढत आहे। ओबीसींच्या नावाखाली तो आता काँग्रेस मोठा करत आहे। दिल्लीचा लॅला सांगतो मराठ्यांना टार्गेट करा। यावेळी मराठे यांना झपका दाखवणार आहे। धनगर, माडी असे सर्व जाती मराठ्यांच्या बाजूने आहे। बोगस आरक्षण खाणारे आता मराठ्यांना विरोध करत आहे। फडणवीस अडचणीत आणण्याचं काम आता हे करत आहे। परडीची टोळी आणि भुजबळ, वडेट्टीवार हे विरोध करत आहेत असे त्यावेळेस म्हणाले। आपल्यापेक्षा हुशार फडणवीस आहे, त्यांनी लक्ष ठेवावं, येवल्याला दुसऱ्यांना नेता होऊ देऊ नाही असेही जरांगे म्हणाले। पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली। त्यांना दोघांनी भुजबळांच्या नांदी लागू नये, मराठ्यांच्या नांदी लागणं खूप घातक आहे। जर नांदी लागाल तर तुमचा सर्वनाश होईल, राजकीय उद्ध्वस्त होईल। मराठा आरक्षण विरोधात बोलणारा माणूस संपवावा लागणार आहे। मराठ्यांनो, आपले थोडे काम केले म्हणून पाय चाटू नका। विरोध करण्याचे यांना यांची जागा दाखवावी लागेल। शेतात काम करा पण यांचे पाय पकडू नका। त्यांच्या व्यासपीठावर जाऊन जो विरोध करेल तो लक्षात ठेवायचा। ओबीसी नेता मराठ्यांच्या विरोधात बोलला की त्यांचा काटा काढायचा। मराठा नेते खाली मान घालून बसलेत, त्यांना आव्हान आहे, त्यांनी बोलावं असे यावेळेस जरांगे पाटील म्हणाले। वेळेवर यांचा गेम करावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही। 450 जाती आहेत ओबीसी मध्ये, त्यांनी हे त्यांचे नेते नाहीत। आमचे 16% आरक्षण आहे। मंडळ आयोगाने तुम्हाला 14% दिले, त्याला धक्का लागता कामा नये। मात्र वरचे 16% आमचे आहे। 50% वरचे आरक्षण 2% ते कसे गेले? 10 तारखेला तुम्ही मोर्चा काढत आहे, बघू आम्ही पण बोगस आरक्षण खाणाऱ्या विरोधात रस्त्यावर उतरू। 1994 मध्ये ज्या बोगस जाती ओबीसी मध्ये घातल्या त्या रद्द करा। मुख्यमंत्री कोंडीत नाही, ते आता योग्य दिशेने आहेत। भुजबळ त्यांच्या अंगावर सोडत आहे। त्यांनी ओळखला आपल्या पक्षातील ओबीसी नेते एकत्र करून ते फडणवीस यांच्यावर सोडत आहे। आता पिशव्या भरारी सुरू झाली। फडणवीस साहेब आता हुशार आहेत, त्यांना कळलं मराठी देखील गरजेचे, त्यांना माहिती आहे हा भुजबळ कसा त्यांना ब्लॅकमेल करतो। फडणवीस साहेब यांना कळलं हे आपल्यावर तुटून पडतात, ते बरोबर काटा काढतील। त्यांना एक माहिती आहे, मराठ्यांच्या नोंदी आहे, त्यांना द्याव्याच लागेल। तसंच सातारा देखील आहे। परत एकदा जरांगे यांनी म्हटलं की मी हा केला मोजत नाही। माझं एकच म्हणणं आहे, मराठ्यांचे आणि धनगर बांधवांचं काहीच नाही। भुजबळच ऐकून ते वाद घडवून आणत आहे। एखादी लाभार्थी टोळी नाचकी निघाली तर लांब जा, हे दुसऱ्यांना सुधारू देत नाही। 58 लाख नोंदणी आहेत, उद्या अजून 2 लाख येणार आहे। मराठ्यांच्या रोष तुमच्यावर पडसड करणार नाही, तू बोलू नको असे जरांगे यावेळेस म्हणाले। पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।